अय्यो गाइस, मी आत्ताच ओके सकाळी झाली ती एक मिनिट गाइस, मी आत्ता जस्ट कामावर आलोय आणि आमचा पिल्या इथं नाहीये. ठीक आहे, आमचा पिल्या आहे ना, पिल्या गावाकडे मी त्याला एवढा मिस. ओके तर गाइस बाहेर आहे ना पाऊस चालू आहे. ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. बाहेर आहे ना जिम चालू आहे. ओके, काय विषय नाही, जिम. मी मस्तपैकी चहा केलाय, चहा आणि बिस्किट खाणार आहे. चहा हे बिस्किट. ओके तर गाईज मी सकाळी गावावरून आलोय. अरे ह्या चार्जिंग नाहीये मोबाईल मध्ये. एक मिनिट गाईज. तर गाईज मी सकाळी ना गावावरून आलोय. काजीपेठ हडपसर. तर गाईज मी सकाळी गावावरून आलोय हडपसर काजीपेठ एक्सप्रेस न. मी सिकंदराबादला उतरलो. काजीपेठला पण चेरलापल्लीला पण गाडी येते, पण चेरलापल्ली इथून 4 किलोमीटर आहे आणि सिकंदराबाद इथून 15 का 12 किलोमीटर आहे. ओके, तर विषय काय माहिती का, मी सिकंदराबादला का उतरलो तर चेरलापल्लीला उतरलो ना, तर ते रिक्षावाले आहेत ना तिथले 300 रुपये घेतात. 300 फक्त 4 किलोमीटर आहे. आणि ओला ट्राय केलं, उबर ट्राय केलं किंवा तुम्ही रॅपिडो केलं तर ते कॉल काही रिसिव्ह करत नाहीत, म्हणजे ते राईड काय पिकअप घेत नाही तिथलं. ठीक आहे, इकडं मल्लापूर साईडला. तर मग मला तिथं 300 रुपये द्यावे लागतील फक्त 4 किलोमीटर साठी. त्यामुळे मी सिकंदराबादला उतरलो. तिथून रिक्षा केली, मला फक्त 180 रुपये घेतले त्यांनी. काही विषय नाही, पाऊस वगैरे नव्हता, पण मी ओलाला ट्राय केलं तर 170 रुपये बाईकला दावत होतं, 180 रुपये रिक्षाला दावत होतं. 10 रुपयाचा फरक होता. तर 10 रुपयाचा फरक होता आणि म्हणलं 10 रुपयाच्या फरक साठी नको म्हणलं. मग रिक्षा बुक केली. रिक्षा बुक करून मल्लापूरला आलो सकाळी. आणि नंतर काय आल्यानंतर झोपलो मी किती. तर काय मी रूमवर आहे ना 4ला आलो. ठीक आहे, सिकंदराबादला गाडी काहीतरी 3:30ला आली आणि तिथून मग उबर बुक केली रिक्षाला आणि 4ला मी रूमवर आलो, झोपलो, आराम केला मस्तपैकी. डायरेक्टला मग सकाळी 8ला उठलो. तर डायरेक्ट सकाळी 8ला उठलो आणि कामावर गेलो, ड्युटीवर केली आणि आता संध्याकाळी येत होतो. 4 वाजता पाऊस झाला झिमझिम आणि एवढा काही नव्हता, पण झिमझिम होती थोडीशी. आता येताना बऱ्यापैकी झिमझिमपेक्षा थोडासा जास्त होता. आता येताना लागला, भिजत आलोय. चहा ठेवला होता आणि विषय म्हणजे काय, पिला गावाकडेच आहे सध्याला. मी रूम सध्याला पिल्या गावाकडेच आहे. मी एकटाच आलोय. पिल्याला लय मिस करतोय. आता असतो त्यावर खेळत बसलो असतो मस्तपैकी फॅमिली टाइम, पण आता तो नाहीये. आता मला जेवायला काहीतरी बनवावं लागेल. बनवण्यापेक्षा मी काहीतरी बाहेरनं पार्सल आणणार आहे. ठीक आहे, आता चहा आणि बिस्किट एन्जॉय करतोय. ओके, पार्लेजी. माझ्या मी एक गेली ना त्या योग्याची, त्याला मी आज बरोबरच करणार आहे. त्याला लक्षात ठेव बाप. तर गाईज पाऊस चालूच आहे अजून, झिमझिम. त्याच्या मला वाटलं बंद होईल. तासभर झोपलोय, बंद होईल म्हणून. पाऊस काय बंद नाही झाला. तर गाईज पार्सल न्यायला आलतो. ओके, काय पाऊस काय बंद नाही झाला. भूक लागली होती, पार्सल घेऊन जावं. आणि इथून किती रूमपासून 3 किलोमीटर लांब आहे चायनीज. हे इथं जरा चांगली टेस्ट वगैरे भेटते म्हणून इथं आलं. ठीक आहे, भिजत आलोय त्यासाठी. आता इथं चांगले मिळते. इथं आम्ही एकदा खाल्लो होतो. मेनू माझा मित्र आलतो कृष्ण, नाही बघत इथं जेवलो, खाल्लो. ठीक आहे, गाडीचा असा अवस्था आहे. गाडी आहे ना गावाकडे 3 दिवस होतो ना,
तर गाडीला बघितलं नाही, पुसलं नाही, काय नाही. सकाळी तसं उठलं, स्टार्टर मारला. सकाळी उठलो, स्टार्टर मारला आणि गेलो कामावर. त्याला काही पुसलं नाही, पुसलं नाही, काय नाही, काय नाही. ठीक आहे. ओके, तर गाईज फायनली डोकं पुसलं की तरी पण कसं वल्ल दिसत. गाईज जाऊन फायनली चायनीज आणलंय. तिथलं चायनीज आहे ना, मला आवडतं. ठीक आहे, टेस्टी असतं, मस्त असतं. आजचा काय विषय माहित नाही मला. तर गाईज तिथलं जे चायनीज आहे ना, ते चवीला एक नंबर लागतंय. ठीक आहे, असा विषय आहे. म्हणून मी चायनीज आणलंय. मी आता जेवणार आहे आणि मी तुम्हाला आता चायनीज लावणार आहे. काय बोलतोय, मला सर्दी होती काय नाही. शुभ बोलणार आहे, शुभ बोलणार आहे तो जे. तर गाईज कटिंग करायला पाहिजे होती मी गावाकडे गेल्यावरती. ठीक आहे, कटिंगच नाही केली, तसेच केस वगैरे वाढले ते. ओके, हे जे रुटीन आहे माझं, जेव्हा पिल्या घरी गावाकडे असतो ना, तेव्हा हेच माझं रुटीन असतं. एक तर चायनीज आणतो, नाहीतर मग बिर्याणी वगैरे बनवतो, चिकन आणतो, चिकन बॉईल करून खातो, नाही तर अंडे आणतो, अंडे बॉईल करून खातो. एवढंच माझं रुटीन आहे. ओके, मला एक तर मला स्वयंपाक करायचं लय कंटाळा येते मला सगळं. अच्छा, गाव असे तुटणार ना. तर गाय कशा वाफा निघते ते गरम गरम. कांदा दिला त्याने, टोमॅटो चटणी दिले, लिंबू पण आहे आणि नूडल्स. ओके, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. ओके, मी आता खायला चालू करतो. खाल्ल्यावर बोलू आता डायरेक्ट. आता खाल्ल्यावर बोलू डायरेक्ट काय.